व्यासपीठावर असलेले भोकरदन नगरीचे, भोकरदन विधानसभा क्षेत्राचे आणि पंचायत राज कमिटीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष सन्माननीय संतोष भाऊ दानवे, त्याचबरोबर आपल्या सगळ्यांच्या मार्गदर्शक निर्मलाताई दानवे, आशाताई पांडे, या निवडणुकीच्या माध्यमातून नगराध्यक्षाच्या निवडणुकीला उभे राहिलेल्या आपल्या सन्माननीय नगराध्यक्षाच्या उमेदवार सन्माननीय आशाताई माळी, त्यांच्याबरोबर या भोकरदन नगरपालिकेच्या माध्यमातून प्रत्येक वार्डातून उभे राहिलेले आमचे बंधू आणि भगिनी, त्याचबरोबर व्यासपीठावर असलेले सर्व भारतीय जनता पार्टीचे आदरणीय नेतागण, माझ्या समोर बसलेले मंडपात सर्व बंधू आणि भगिनींनो, ही निवडणूक जी नगराध्यक्ष आणि नगरसेवकांची ही जी निवडणूक आहे, ही मला आता या समोर आपण सगळे जे भारतीय जनता पार्टीचे मतदार बंधू भगिनींनी बसलेलो आहोत, तर मला असं वाटतं आदरणीय संतोष भाऊ, ही निवडणूक जनतेने हाती घेतलेली आहे. जनतेच्या मनात असं आहे की या नगरीचा कारभार संतोष भाऊ दानवे यांच्या माध्यमातून, आशाताई माळी आणि त्यांच्या सर्व उभे राहिलेल्या सर्व नगरसेवकांच्या माध्यमातून त्यांच्या हातामध्ये या नगरीचा कारभार द्यायचा आहे. जनता खूप सुज्ञ आहे, कारण वर केंद्रामध्ये आपलं सरकार आहे, राज्यामध्ये आपलं सरकार आहे आणि या जिल्ह्यामध्ये जे विकास पुरुष आहे आपले आदरणीय दादा रावसाहेबजी दानवे पाटील यांच्या माध्यमातून जर 15 वर्षानंतर आपण भाकरी या नगरपालिकेची जर फिरवली नाही, तर परत आपल्याला सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी आपल्याला झुंजावं लागणार आहे. काँग्रेस काहीतरी फेक नरेटिव्ह काढतं आणि मागच्या लोकसभेच्या इलेक्शनला आपण सगळेजण साक्षीदार आहोत. काहीतरी सांगितलं की संविधानामध्ये बदल होणार आहे, काँग्रेसला जर निवडून दिलं तर संविधानात बदल होणार आहे. आणि मला वाटतं या फेक नरेटिव्हला जे जण सामोरे गेलो त्याचा पश्चाताप आपण आता भोगतोय. म्हणून ती चूक आता करायची नाहीये. आता मनाशी एक खुंगाट बांधायची आहे, एक प्रण करायचं आहे की माझं मत तर मी भारतीय जनता पार्टीच्या